नमस्कार मित्रांनो. माणूस रिकामा असला की वेळ घालवायला काहीतरी छंद जोपासतो. काही जण बॉलिवूडचे सिनेमे बघतात आणि मग बॉलिवूडचे सिनेमे बघता 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 त्याच्यात ज्या प्रकारच्या गोष्टी दाखवलेत त्या खऱ्या आहेत किंवा प्रत्यक्ष आयुष्यात अशाच प्रकारच्या गोष्टी घडतात असं त्यांना वाटायला लागतं. आपल्याला आठवत असेल, बऱ्याच हिंदी सिनेमामध्ये साधारणतः एक असं कथानक असतं की माणूस चांगला असतो आणि मग तो चालता फिरता असताना कुठेतरी त्याचा अपघात होतो. कधी कधी मंदिराची घंटा त्याच्या डोक्यावर आपटते, कधी कधी रस्त्यात पडतो आणि त्याची स्मृती जाते आणि त्याला आपण कोण आहोत, आपण काय करतोय हे आठवतच नाही. आणि मग पुन्हा एकदा चित्रपटाच्या अखेरीस पुन्हा त्याच्या डोक्यावर काहीतरी आघात होतो. जनरली त्यावेळेला मंदिराची घंटा वगैरे त्याच्या डोक्यात लागते आणि मग त्याला अचानक आठवायला लागतं की अरे हे आहे, हे असं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचंही बहुधा असंच काहीतरी झालं असावं. डिसेंबर 2022 पासून ते जामिनावर बाहेर आहेत वैद्यकीय कारणांसाठी, असं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तेव्हापासून अनिल देशमुखांना काही आठवत नव्हतं, पण जशा विधानसभेच्या निवडणुका 3 महिन्यावर आलेत आणि कदाचित लोकसभा निकाल हे शिवसेना, उबाठा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्या अनुकूल लागले, हे लक्षात आल्यानंतर अनिल बाबूंनाही गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी गौप्यस्फोट करणं सुरू केलेलं आहे. राज्याचे माजी गृहमंत्री जे पोलीस सांभाळत असतात, जेव्हा आरोप करतात तेव्हा त्याच्यात काहीतरी गंभीर असलं पाहिजे अशी सामान्य लोकांची अपेक्षा असते. पण अनिल बाबू ज्या प्रकारचे आरोप करतायत ते ऐकले तर राहुल गांधीही एक तुम्हाला स्टेट्समन किंवा असे एक अतिशय मॅच्युअर्ड असे नेते वाटू शकतात. आणि आता त्याच्यावर चर्चा चालू आहे, म्हणून म्हटलं की याच्यावर नेमकं बोलायचं तर काय बोलायचं. मला कमेंट्समधनं काही दिवस येतं की त्या अनिल देशमुखांच्या पेन ड्राईव्हवर बोला, मग फडणवीस त्यांना काय उत्तर देणार आहे त्याच्यावर बोला. खरंच हे विषय बोलण्यासारखे आहेत का? विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, स्वतः विनय कोरे जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं तेव्हा त्यातला बराच काळ ते त्या सरकारच्या सोबत होते, ते मंत्री देखील होते. आता ते भाजपाच्या सोबत आहेत, एनडीए सोबत आहेत. तर या जनसुराज्य पक्षाचा युवा अध्यक्ष का कार्यकर्ता जो काही समित कदम म्हणून, तो म्हणे अनिल देशमुखांना भेटतो आणि त्याच्याकडे एक सीलबंद लिफाफा असतो. आता या लिफाफ्यात नेमकं काय असतं हे अनिल बाबूंनाच माहिती, पण ते म्हणतात की समित कदम त्यांच्याशी 5 वेळा भेटतो, देवेंद्र फडणवीसांशी त्यांचं बोलणं करून देतो आणि त्याच्यात अनिल देशमुखांना सांगितलं असतं की तुम्ही राज्याचे माजी कर्तबगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध 300 कोटी वसुलीचे आरोप करा. त्यांच्या छोट्याशा मुलाविरुद्ध, म्हणजे आदित्य ठाकरे जेही त्या सरकारमध्ये मंत्री होते, आमदार होते, ते असे छोटेसे वगैरे नव्हते, पण त्यांच्या विरुद्धही तुम्ही आरोप करा की आदित्य ठाकरेंनीच दिशा सालियनला मारलं किंवा तिच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग होता. बरं, हे एवढ्यावरच थांबत नाही, तर सध्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या विरुद्धही आरोप करायला, आणि नुसते आरोप करायचे नाही तर तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र तुम्ही लिहून द्या, असं राज्याचा विरोधी पक्ष नेता राज्याच्या गृहमंत्र्याला, ज्याच्या हातात सगळे पोलीस असतात, त्यांना सांगतो, म्हणजे थोडक्यात धमकावतो. आणि कोणाकडनं तर जनसुराज्य पक्षाच्या एक कार्यकर्त्याकडनं, ज्याला वाय दर्जाची सिक्युरिटी असते, म्हणजे आत्ता आहे. आणि राज्याचे गृहमंत्री हे सगळं होऊनही, म्हणजे एकतर पहिले त्या समित कदमला स्वतःच्या घरी प्रवेश देतात. त्यांचं म्हणणं आहे की ते रोज 200 लोकांना घरी भेटायचे, 200 लोकांना मंत्रालयात, कार्यालयात भेटायचे, आणि त्यामुळे या 400 लोकांपैकी एखादा माणूस कोणतरी आला भेटला तर एवढं मोठं काय.
पण त्याच श्वासात ते म्हणतात हा समित कदम त्यांना 5 वेळा भेटला होता, त्यांनी त्यांचं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं करून दिलं होतं आणि त्याच्या क्लिप्स अनिल बाबूंकडे आहेत आणि योग्य वेळी त्या क्लिप्स बाहेर काढतील, बहुतेक त्या पेन ड्राईव्ह मध्ये साठवून ठेवल्या असाव्या. आणि राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी गृहमंत्र्यांना धमकी दिली. म्हणजे खरं तर हे कारण पुरेसं होतं फडणवीसांना अटक करायला, जर फडणवीसांना अटक करायची होती तर. पण राज्याचे गृहमंत्री जे पोलिसांना काठीला तेल लावून तयार राहा म्हणून सांगत होते की कोविड काळात खास करून हिंदू समाजाचं कोणी दिसलं तर काठीला तेल लावून त्यांना चोपून काढा, बाकीचे आले तर ते त्यांच्या कार्यासाठी धर्मासाठी वगैरे आले तर त्यांना जरा कारवाईत सवलत द्या, आणि असं टीव्हीवरती दाखवत होते काठीला तेल लावायचे. पण ते गृहमंत्री ना पोलिसात तक्रार करतात, ना त्याची वाच्यता करतात, ना आपल्या पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवारांना याच्याबद्दल काही सांगतात. ते असं मनात धरून ठेवतात आणि मनात धरून ठेवतात. आणि किती वर्ष? 3 वर्ष. म्हणून म्हणलं ना की हे मनात धरून ठेवतात का हिंदी चित्रपटात झालं तसं त्यांची काहीतरी विस्मृती झाली आणि अचानक आता लोकसभा निवडणुकांनंतर ती विस्मृती स्मृतीत बदल झाली. पण अशा प्रकारचे आरोप तुम्ही पत्रकार परिषदेत करता आणि महाराष्ट्रातले पत्रकार इथे ना अरे बापरे खरं की काय म्हणून त्याच्यावर कार्यक्रम घेतात. मला हे कळत नाही की अशी व्यक्ती राज्याचे गृहमंत्री होऊ कसे शकतात. म्हणजे शरद पवारांना तर पोलीस गृह खातं यांचा दांडगा अनुभव आहे, ते अशा व्यक्तीला महाराष्ट्राचा गृहमंत्री कशा प्रकारे नेमू शकतात की ज्यांना हे साधं माहिती नाही की आपल्याला जर धमकावलं जात असेल तर त्याबाबत पोलीस तक्रार केली पाहिजे. आणि हीच गोष्ट परमवीर सिंग यांच्या बाबतही लागू पडत होती. तो अनुभव त्यांच्याकडे होता. परमवीर सिंग यांनी पोलीस तक्रार न करता नुसतं पत्र लिहिलं की राज्यात 100 कोटी वसुली होती आणि ती कोणाविरुद्ध होते तर स्वतः राज्याचे गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांनीच वसुली करायला सांगितलेलं आहे. अशी जेव्हा परमवीर सिंग पत्र लिहितात पण पोलीस तक्रार करत नाहीत आणि त्या राज्याचं म्हणजे उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला सांगतात, हा सगळा अनुभव असूनही अनिल बाबू ना तक्रार करत ना शरद पवारांकडे सांगत, मनातल्या मनात ठेवून देतात. आणि नुसतं मनातल्या मनात ठेवून देते, त्याच्यासाठी 13 महिन्याचा तुरुंगवास सोसतात. म्हणजे रामानी 14 वर्षाचा वनवास सोसला, पांडवांनी द्यूतात फसवलं गेल्यानंतर वनवास आणि अज्ञातवास सोसला. त्याच्यानंतर अनिल बाबूंचा नंबर लागला की आपल्याला येऊन धमकावलं की तुमच्या विरुद्ध ईडी सीबीआय वगैरेच्या केसेस चालू आहेत, तुम्ही जर हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं नाही तर तुमची काही खैर नाही, जर तुमचं प्रतिज्ञापत्र तुम्ही हे दाखल केलं तर तुमची सगळ्या केसमधनं सुटका होईल. आणि तरी सत्यनिश्चयी अनिल देशमुख म्हणतात मी तुरुंगात गेलो तरी हरकत नाही, पण मी उद्धव ठाकरेंना फसवणार नाही, मी आदित्य ठाकरेंना फसवणार नाही, मी अजितदादांना त्यांच्या मुलाला फसवणार नाही. म्हणजे एवढे सत्यवान लोक आजच्या काळात आणि तेही राजकारणात असतात हे ऐकून धक्का बसला. पण मूळ मुद्दा काय आहे? पत्रकार परिषदेत त्या समित कदमचे फोटो दाखवून की बघा हा देवेंद्र फडणवीसांबरोबर होता, बघा यांच्या बायकोनी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधली होती. त्यांनी या पत्राची सत्यता सिद्ध होणार आहे का? कारण अनिल देशमुख ज्या राज्याचे गृहमंत्री होते त्या राज्याचा कायदा सांगतो की अशा गोष्टींना पुरावा मानलं जात नाही. आणि त्यामुळे त्यांना जर खरंच काही करायचं असेल तर त्यांच्याकडच्या ज्या काही क्लिप्स आहेत त्या क्लिप्समध्ये म्हणे असं स्पष्ट झालंय की हा समित कदम देवेंद्रजींनीच त्यांना तिथे पाठवलं होतं आणि त्यांच्या मदतीने त्यांच्या वतीने म्हणजे बंद लिफाफा घेऊन पाठवलं होतं. त्या बंद लिफाफ्यात काय आहे हे समित कदमला माहिती होतं की नाही माहिती नाही. मग तो बंद लिफाफा उघडला का? म्हणजे या सगळ्या गोष्टी एखाद्या बॉलिवूड चित्रपटात शोभाव्या अशा आहेत. आणि अनिल देशमुखांना जर वाटत असेल की अशा गोष्टींना मराठी पत्रकार सोडून, चहा बिस्किट पत्रकार सोडून इतरांनी गांभीर्याने घ्यावं, न्यायालयाने त्याचा तपास करण्याचे आदेश द्यावेत, तर थोडासा पटेल असा पुरावा समोर आणणं आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे अवमूल्यन होतंय ते सामान्य नागरिकांना, लोकांना बघवत नाहीये. पण ही आजची गोष्ट तर त्याचे फार पलीकडची होती. आणि त्यामुळे अनिल देशमुख हे खरोखरच काही गौप्यस्फोट करण्यासाठी करतायत का राज्याच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकून राहावं, आपलं अस्तित्व ठळकपणे दिसावं, यासाठी केविलवाणी धडपड करतायत हे आत्ता स्पष्ट होत नाहीये. ते जेवढं लवकर स्पष्ट होईल तेवढंच राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ते चांगलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथे सांगतो. पाहत रहा MH48.